नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSCGDमध्ये विचारलेल्या पूर्ण प्रश्नांचे विश्लेषण पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण 40+ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये पूर्ण पेपर सोल्युशन घेतलेलं आहे. आज आपण 11 जानेवारी 2023 शिफ्ट 3मध्ये झालेल्या पेपरचं पूर्ण विश्लेषण पाहत आहोत. मित्रांनो, विश्लेषण पाहण्यापूर्वी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला हा जो पेपर आहे त्या पेपरची PDF मिळून जाईल. तसेच या अगोदर जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि जे पेपर घेतलेले आहेत ते पेपर पूर्ण टेलिग्राम चॅनलवरती सेंड केलेले आहेत. तसेच जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात त्रिशूर पूरम उत्सव साजरा केला जातो? तर तो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. कोणता उत्सव? त्रिशूर पूरम उत्सव. यानंतर व्हिटॅमिन C डॅश डॅश आहे. तर व्हिटॅमिन C हे अँटीऑक्सिडंट आहे. प्रथमच दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आल्या होत्या? त्या 1984 साली आयोजित करण्यात आल्या होत्या. यानंतर ऑगस्ट 2022मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFमध्ये भारताचे कार्यकारी संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची ऑगस्ट 2022मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ज्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो, भारताचे कार्यकारी संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर उन्हाळा हा स्थानिक वादळांचा हंगाम आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस असतो. याचबरोबर ते अनेकदा हिमवर्षावसुद्धा होतो. पश्चिम बंगालमध्ये या वादळांना काय म्हटले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम बंगालमध्ये या वादळांना काल बैसाखी असे म्हटले जाते. तर केरळमध्ये ब्लॉसम शॉवर्स असे म्हटले जाते. यानंतर बुद्धिबळांच्या चौरसांच्या आडव्या ओळींना काय म्हणतात? तर त्या आडव्या ओळींना रँक असे म्हटलं जातं. राशेश्वर सैकिया बारबायन डॅश डॅश नृत्याशी संबंधित आहेत. तर त्या आहेत सातरिया नृत्याशी संबंधित आहेत. भारतात कोणते अपारंपरिक ऊर्जा स्रोत उपलब्ध आहेत? तर भारतामध्ये भरती ओहोटी, पवन आणि सौर ऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत उपलब्ध आहेत. खालीलपैकी कोणते भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते? तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की बेंगळुरू हे जे शहर आहे ते माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे प्रमुख केंद्र मानले जाते. त्यानंतर राज्यांची परिषद डॅश डॅश म्हणूनही ओळखली जाते. तर राज्यांची परिषद ही राज्यसभा म्हणूनही ओळखली जाते. ग्रीडा लोकनृत्य मध्य प्रदेश राज्यात डॅश डॅश दरम्यान जेव्हा रब्बी पीक कापणीसाठी तयार असते. तर ग्रीडा जे लोकनृत्य आहे ते मध्य प्रदेश राज्यामध्ये हिवाळ्यादरम्यान जेव्हा रब्बी पीक कापणीसाठी तयार असते तेव्हा केले जाते. ग्राहक संरक्षण नियम 2021 नुसार जिल्हा आयोगांना तक्रारीवर विचार करण्याचे अधिकार आहेत. जेथे विचारात घेतलेल्या वस्तू किंवा सेवांचे मूल्य डॅश डॅश असेल तेथे हक्क अस्तित्वात असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 50 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही म्हटलेलं आहे. व्हिनेगारमध्ये असलेल्या आम्लाचे रासायनिक नाव डॅश डॅश आहे. तर व्हिनेगारमध्ये असलेल्या आम्लाचे जे रासायनिक नाव आहे ते आहे ॲसिटिक ॲसिड. भारतात कामगार लोकसंख्येमध्ये डॅश डॅशमधील लोकांचा समावेश नाही म्हटलेला आहे. तर भारतामध्ये कामगार लोकसंख्येमध्ये 14 वर्षेमधील लोकांचा समावेश नाही. डॅश डॅश बरोबर अर्थव्यवस्थेतील सर्व कंपन्यांच्या एकूण मूल्यवर्धित एकूण मूल्याची बेरीज. या प्रश्नाचं उत्तर आहे GDP अर्थव्यवस्थेतील सर्व कंपन्यांच्या एकूण मूल्यवर्धित एकूण मूल्याची बेरीज आहे. भारतीय संविधानात किती मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे? कंसामध्ये दिलेला आहे मे 2022 पर्यंत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे.
खालीलपैकी ग्रामीण बँक ऑफ बांगलादेशचे संस्थापक कोण आहेत? तर ते आहेत मुहम्मद युनुस. यानंतर कोणत्या विद्यापीठाची स्थापना 1857 साली झाली? तर तुम्हा सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल की जे मुंबई विद्यापीठ आहे त्या मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 साली झालेली आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीरमधील कोणत्या राजकीय नेत्याने नोव्हेंबर 2022 मध्ये किश्तवाड डोडा बेल्टची 3 दिवसाची यात्रा सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, गुलाब नबी आझाद. यानंतर खालीलपैकी कोणी शुंग घराण्याची स्थापना केली, शुंग राजवंशाची स्थापना केली म्हटलेलं आहे? तर पुष्यमित्र याने शुंग राजवंशाची स्थापना केलेली आहे. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. यामधील तुम्हाला 1 ते 2 प्रश्न होमवर्कसाठी असणार आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की द्यायची आहेत. यानंतर ड्रमचा संबंध तालवाद्याशी आहे, तर गिटारचा संबंध कशाशी म्हटलेला आहे? तर गिटारचा संबंध येणार आहे तंतुवाद्याशी. A@B म्हणजे ए हा बीचा मुलगा, A&B म्हणजे ए ही बीची आई आहे, A#B म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. तर दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय Q ही यशची पत्नी आहे हे दाखवतो म्हटलेला आहे? तर आपण सुरुवातीचंच ऑप्शन घेऊया. P@Q म्हणजे P हा Qचा काय आहे? मुलगा आहे. P हा Qचा मुलगा आहे. त्यानंतर Q&R म्हणजे Q ही Rची आई आहे. Q ही आई आहे कोणाची? Rची, म्हणजे हे दोघं भावंडे झाली. त्यानंतर R#S म्हणजे R ही यशची मुलगी झाली, म्हणजे यश हे वडील झाले या दोघांचे, कारण R ही मुलगी आहे यशची. प्रश्न काय म्हणलेला आहे की Q ही यशची पत्नी आहे. Q ही यशची पत्नी आहे. तर Q ही यशची पत्नी आहे या दिलेल्या 1 वरून आपलं उत्तर येतं. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येतील आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे? तर X नंतर Z नंतर Y -1 केलेला आहे. Y नंतर -1 केलं तर काय येणार आहे? X येणार आहे. त्यानंतर T नंतर S आहे, म्हणजे परत -1 केलेला आहे. S नंतर -1 करा, म्हणजे काय येणार आहे? R येईल. X आणि R. X आणि R कुठं आहे? या 2 ठिकाणी X आणि R आहे. तिसरा बघू, Q नंतर P आहे, म्हणजे -1. P नंतर -1 करा, म्हणजे किती येणार? O येणार. M नंतर -L आणि L नंतर -1 केल्यानंतर काय येणार आहेत? K. XROK. ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेत रिस्पेक्टला EECPRST असे लिहिले जाते. ऑनरला OOUHNR असे लिहिले आहे. त्याच भाषेत करेज कसे लिहिले जाईल? करेजचं स्पेलिंग इथे चुकीचं दिलेले आहे. COURAGE असं येईल. या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात तर सुरुवातीला स्वर घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता ई आणि ई सुरुवातीला घेतलेला आहे स्वर. या ठिकाणी पण O आणि O, त्यानंतर U सुरुवातीला घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर सुरुवातीला A, त्यानंतर E, O, U, म्हणजे हे स्वर सुरुवातीला येणार. त्यानंतर C येणार, त्यानंतर G आणि R. ऑप्शन नंबर किती आहे? तर ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 मध्ये दिलेला आहे. या ठिकाणी फक्त CRG केलेलं आहे आणि या ठिकाणी CGR केलेलं आहे. काळजीपूर्वक निरीक्षण करून प्रश्नाचं उत्तर द्या, कारण हे सोडवून देखील तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता असते. यानंतर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे? तर या ठिकाणी आकृती येणार आहे ऑप्शन नंबर 1 मधील. यानंतर पुढील प्रश्न,
टेबलाच्या मध्यभागी तोंड करून एका गोलाकार टेबलाभोवती 6 विद्यार्थी बसले आहेत. 6 विद्यार्थी बसलेले आहेत गोलाकार तोंड करून टेबलाच्या गोलाकार बसलेले आहेत आणि तोंड आहे त्यांचं इकडं मध्यभागी. व्हेंडिल लिएंडरच्या उजवीकडे 4थ्या स्थानावर बसलेला आहे. व्हेंडिल जो आहे तो लिएंडरच्या उजवीकडे. समजा मी इथं जर लिएंडर घेतलं तर तिची ही उजवी बाजू 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी काय येणार आहे? व्हेंडिल येणार आहे. त्यानंतर मायकेल व्हेंडिलच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर. मायकेल जो आहे तो व्हेंडिलच्या उजवीकडे 1, 2 आणि 3ऱ्या स्थानावर म्हणजे इथं मायकेल येणार आहे. त्यानंतर मायकेलच्या डावीकडे 2ऱ्या स्थानावर कोण बसलेला आहे? गांधार बसलेला आहे. मायकेलची ही डावी बाजू. इथं कोण बसणार? गांधार बसलेला आहे. त्यानंतर गांधारच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर योगिता बसलेली आहे. योगिता 3ऱ्या स्थानावर म्हणजे योगिता या ठिकाणी येणार. रॉकी वेंडेल आणि योगिताच्या अगदी शेजारी आहे. रॉकी जो आहे तो योगिता आणि वेंडेल यांच्या अगदी शेजारी आहे. तर लिएंडर आणि वेंडेल यांच्यामध्ये कोण बसलेला आहे म्हटलेलं आहे? तर यांच्यामध्ये बसलेला आहे गांधार, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 4थ्या पदाशी संबंधित पर्याय निवडा. ज्याप्रमाणे पहिले पद 2ऱ्या पदाशी संबंधित आहे आणि 5वे पद 6व्या पदाशी संबंधित आहे म्हटलेलं आहे. तर इथं 8 दिलेला आहे म्हणजे हा 2चा घन आणि इथे 2 गुणाकारामध्ये 3. त्यानंतर या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे या ठिकाणी 12 आहे. आता 12 हे कसं येणार आहे? 4 गुणाकारामध्ये 3 आणि इथं 4चा वर्ग येणार म्हणजे किती? 64 येणार. आणि जर तुम्ही इकडं 4चा घन, इथं 2चा घन आहे, इथं 4चा घन येणार आणि इथं 7चा घन आहे. आणि ऑप्शन जर पाहिलात तर इथं 3चा घन दिलेला आहे आणि हे 4चा घन म्हणजे 2च ऑप्शन असे आहेत की ज्या ठिकाणी घन आहे. तर या ठिकाणी येणार आहे 4चा घन 64, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे अक्षरसमूह निवडा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी बी नंतर ई आहे. बी नंतर ई आहे. ई नंतर एच आहे. म्हणजेच काय केलेलं आहे? +3 केलेला. +3 केल्यानंतर काय येणार आहेत? के. एका ऑप्शनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आहेत म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या आहेत. दुसरा आणि चौथा ऑप्शन कट झाला. त्यानंतर क्यू नंतर एल दिलेला आहे. एल नंतर जी दिलेला आहे म्हणजे -5 केलेले आहेत. -5 केल्यानंतर अगोदर आले होते के, नंतर येणार बी, परत +3 करा या ठिकाणी. +3 झेड, सी, सी नंतर एफ, एफमध्ये +3 केल्यानंतर काय येणार आहेत? आय, के बी आय. जर तुम्ही निरीक्षण केलात तर के बी आय ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा खालीलपैकी कोणती संख्या घेईल म्हटलेलं आहे. या ठिकाणी फरक बघितला तर 2चा आहे. 21 आणि 25 मध्ये बघितलात तर 4चा. 25 आणि 33 मध्ये बघितलात तर 8चा. इथं प्रश्नार्थक चिन्ह आहे. 81 आणि 145 मध्ये 64चा. लक्षात घ्या 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे किती येणार? 16, 16 दुणे इथे किती येणार? 32 आणि एक किती येणार? 64. आता या ठिकाणी 8चा फरक आहे म्हणजेच 33 अधिक 16 केलात तर ते येणार आहे 49. 49 या ठिकाणी येईल म्हणजे इथं फरक येईल 16चा आणि 49 आणि 81 मध्ये फरक येईल 32चा आणि नंतर येईल 64. इथं किती येणार आहेत? 49, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो म्हणलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर 2, 2, 2 सुरुवातीला दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे या ठिकाणी आपण पाहूया. CHAIR आहे, CHAIN आहे. ए तर सुरुवातीला येणार आहे पण इथं IR आहे आणि इथं एन आहे. एन सुरुवातीला येणार म्हणजे 2 नंबरचा शब्द हा सुरुवातीला येणार आहे म्हणजेच हे 2 नंबरचं ऑप्शन कॅन्सल झालं. त्यानंतर जर आपण निरीक्षण केलं तर CHAIR येणार म्हणजे 2 नंतर काय येणार आहे? 1 येणार आहे.
2 नंतर या ठिकाणी 3 आहे, 2 नंतर या ठिकाणी 4 आहे, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झाले. CHARM, CHARGE आणि CHARC. आता AR सेम आहेत. तिसऱ्या अल्फाबेटवरून तुम्ही याचं उत्तर काढू शकता. इथं C आहे म्हणजे हे C सुरुवातीला 2 1 5, या ठिकाणी G आहे म्हणजे हे 4 आणि त्यानंतर M आहे म्हणजे हे शेवटी 2 1 5 4 3 ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. 11 नंबरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. तुम्ही यापैकी कुठलंही ऑप्शन घ्या, त्याचं उत्तर हे 497 येणार नाही. त्यामुळे हा प्रश्न देतानाच चुकीचा दिलेला आहे. यानंतर 12 नंबरचा जो प्रश्न आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे, करा आणि आन्सर कमेंटमध्ये सांगा. यानंतर दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा जेव्हा आरशाला यमनवर ठेवले जाईल, जसे खाली दर्शविले आहे असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, हेमा, रेखा, जया, सुषमा, निम्मी आणि बरखा या 6 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसलेल्या आहेत. 6 व्यक्ती आहेत आणि हे उत्तरेकडे तोंड करून एका रांगेत बसलेले आहेत. बरखा जयाच्या शेजारी बसलेली नाही, म्हणजे ज्या ठिकाणी बरखा बसणार आहे त्या ठिकाणी या साईडला, पण या साईडला जया येऊ शकणार नाही. जयाच्या शेजारी ती बसलेली नाही. जया अगदी उजव्या टोकाकडे बसलेली आहे, म्हणजे जया या ठिकाणी बसलेली असणार. आता या ठिकाणी बरखा येणार नाही. त्यानंतर निम्मी आणि बरखा यांच्यात फक्त हेमा बसलेली आहे. निम्मी आणि बरखा आहेत, यांच्यामध्ये कोण बसलेलं आहे? हेमा बसलेली आहे. यानंतर निम्मी, सुषमा आणि जया यांच्या शेजारी बसलेली नाही. निम्मी जी आहे ती सुषमा आणि जया यांच्या शेजारी बसलेली नाही. सुषमा आणि जया यांच्यात फक्त रेखा बसलेली आहे. सुषमा आणि जया यांच्यात रेखा शेवटच्या वाक्यावरून इथं बसवता येईल. सुषमा आणि जया यांच्यात कोण बसलेला आहे? रेखा बसलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर सुषमा आणि जयाच्या शेजारी कोण बसणार नाही? निम्मी बसणार नाही, म्हणजे निम्मी कोणत्या ठिकाणी येईल? निम्मी या ठिकाणी येईल. यांच्या मध्यभागी येईल हेमा आणि इथं येईल बरखा. प्रश्न काय विचारलेला आहे की बरखाच्या उजव्या बाजूला कोण आहे? तर बरखाच्या उजव्या बाजूला आहे सुषमा, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह ची जागा बदलू शकणारी संख्या निवडा. संख्या मालिका आहे, सुरुवातीला 7, त्यानंतर 13, त्यानंतर 28, त्यानंतर 55, पुढे 112 आणि प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. तर या ठिकाणी 7 गुणाकारामध्ये 2 वजा 1 म्हणजेच 14 वजा 1. 13 गुणाकारामध्ये किती येणार या ठिकाणी? 13 गुणाकारामध्ये 2 अधिक 2. त्यानंतर 28 गुणाकारामध्ये 2 वजा 1. परत 55 गुणाकारामध्ये 2 अधिक 1, म्हणजे आता काय येणार? 112 गुणाकारामध्ये 2 वजा 1. 112 गुणाकारामध्ये 2 केला तर किती येणार आहे? 224. 224 वजा 1 किती येणार? 223, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एकाच फाशाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 4 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा. तर 4च्या लगत असणाऱ्या कोणत्या संख्या आहेत ते बघा अगोदर. 3 आहे, 2 आहे, 6 आहे आणि 1 आहे. ज्या लगत असतात त्या विरुद्ध कधीही येत नसतात, म्हणजेच 4च्या विरुद्ध कोण असणार आहे? 5 असणार आहे. ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही ऑप्शन नंबर 4 पाहिलात तर ऑप्शन नंबर 4 या आकृतीमध्ये समाविष्ट आहे. यानंतर 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर 3 निष्कर्ष 1, 2 आणि 3 आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा म्हटलेला आहे. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहेत ते ठरवा. कोणताही कोट पॅन्ट नाही. कोणताही जो कोट आहे तो काय नाही? पॅन्ट नाही म्हटलेला आहे. सर्व पॅन्ट शर्ट आहेत.
सर्व पॅन्ट काय आहेत? सर्व पॅन्ट हे शर्ट आहेत. अशा पद्धतीची डायग्राम बनणार आहे. सर्व पॅन्ट शर्ट. त्यानंतर काही शर्ट हे कोट आहेत. काही शर्ट हे काय आहेत? कोट आहेत. म्हणजे हा शर्टच्या कोटचा भाग हा शर्टच्या मध्यभागी येणार अशा पद्धतीने. त्यानंतर कोणताही कोट हा पॅन्ट नाही. कोणताही कोट हा पॅन्ट नाही म्हणजे तो नाही. निष्कर्ष पाहूया. कोणताही कोट हा शर्ट नाही. आता कोणताही कोट हा शर्ट नाही असं होणार आहे का? नाही, कारण काही कोट हे शर्ट आहेत म्हणजे 1 नंबरचा निष्कर्ष हा चुकीचा आहे. त्यानंतर काही शर्ट पॅन्ट आहेत. काही शर्ट हे पॅन्ट आहेत. निष्कर्ष 2 बरोबर आहे. काही पॅन्ट हे कोट आहेत. काही पॅन्ट हे कोट आहेत का? तर नाही, कारण सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कोणताही कोट हा पॅन्ट नाही. म्हणजेच फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. ऑप्शन नंबर 4 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण अदलाबदल करणार आहोत. भागाकार आणि गुणाकार या 2 चिन्हांची. 24 अधिक 120 ज्या ठिकाणी भागाकार आहे त्या ठिकाणी गुणाकार घ्या. गुणाकारामध्ये 8 इथं गुणाकार दिलेला आहे, या ठिकाणी भागाकार घ्या. 16 वजा काय? 48. उत्तर काय आलं पाहिजे? 36. आता हे 24 जशास तसं. 120 गुणाकारामध्ये 8 किती येणार? 960. भागाकारामध्ये 16 वजा 48. आता 24 अधिक 16ने भाग दिला 960ला, भाग जाईल 6 आणि हे 0. 60 जशास तसं वजा 48. 24 अधिक 60 किती येणार आहेत? 84 वजा 48 बरोबर किती येणार आहेत? 36. म्हणजेच जो आपण 4 नंबरचा ऑप्शन घेतला तो बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तीक्ष्ण, ब्लंट. तर अस्पष्ट काय? तर अस्पष्ट सोबत येणार आहे स्पष्ट. विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे. साध्या वाढीच्या दरानुसार शहराची लोकसंख्या P एकक आहे. 10 वर्षात Pच्या 1.5 पट होत आहे. त्याच्या वाढीच्या दरानुसार शहराची लोकसंख्या किती वर्षात दुप्पट म्हणजेच Pच्या दुप्पट होईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 1.5 पट होते. किती वर्षामध्ये होते? 10 वर्षामध्ये. दुप्पट होण्यासाठी म्हटलेलं आहे. दुप्पट म्हणजे किती? आता हे 0.5ने वाढली म्हणजेच 1 पासून 2 पर्यंत येण्यासाठी कितीने वाढावे लागेल? 1ने. दुप्पट होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? 20 वर्ष लागणार आहेत. ऑप्शन नंबर 3 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पितळेपासून बनलेल्या एका गोल भांड्याचा आंतरिक व्यास 14 सेमी आहे. रुपये 15 प्रति सेमीच्या दराने आतल्या बाजूला रंगवण्यासाठी किती खर्च येईल म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सूत्र आहे 4 पाय r स्क्वेअर. 4 घ्या. गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7. व्यास दिलेला आहे 14. व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणजे त्रिज्या किती येणार आहे? 7. गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 7 आणि प्रति रुपये 15 खर्च आहे म्हणजे तो 15 इथे लिहा. हे 7 कॅन्सल झालं. आता या ठिकाणी 22 चोक 88 आणि हे 15 गुणाकारामध्ये हे 7 यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येणार आहे 4620 रुपये. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न. 20% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने रुपये 12,500चे किती वर्षात 21,600 होतील म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली होती की या ट्रिकने सोडवा. अतिशय कमी वेळामध्ये तुमचा प्रश्न सुटणार आहे. हे 2 शून्य कॅन्सल झाले आणि हे 2 शून्य. 125 कशाचा घन आहे? 5चा घन आहे. 216 कशाचा घन आहे? 6चा घन आहे. घन घेतला म्हणजेच कालावधी किती येणार आहे? 3 वर्ष येणार आहे. या ठिकाणी वर्ग आला असता तर 2 वर्ष आलं असतं. म्हणजेच 20% वार्षिक चक्रवाढ व्याजदराने होण्यासाठी किती वर्ष लागणार आहेत? 3 वर्ष.
यानंतर पुढील प्रश्न, 14 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचे सरासरी वय 20 वर्षे आहे. शिक्षक सोडले तर त्यांचे सरासरी वय 1.5 वर्षांनी कमी होते, तर शिक्षकाचे वय किती असं म्हटलेलं आहे. 2 मेथड या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीला 14 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक एकूण किती झाले 15, यांचे सरासरी वय किती 20, म्हणजे हे येणार 300. त्यानंतर जर शिक्षक सोडले म्हणजे शिल्लक किती राहिले 14, यांचं सरासरी वय 1.5 वर्षाने कमी होणार. अगोदर होतं 14, सरासरी वय अगोदर होतं 20, आता हे 1.5 ने कमी होणार, म्हणजेच हे किती होणार 18.5 होणार. याचा गुणाकार केला तर तो येणार आहे 259. यांच्यामधला जर फरक घेतला तर तो येणार आहे 41. आता दुसरी मेथड पण अतिशय सोपी आहे. या ठिकाणी 14 म्हटलं होतं, 14 1.5 ने कमी होते म्हणजे 1.5. शिक्षक सोडले तर त्यांचे सरासरी वय 1.5 ने कमी होते, म्हणजेच 14 गुणाकारामध्ये 1.5 केलं तर हे येणार आहे 21. आणि सरासरी वय अगोदर किती होतं 20, आता किती झालं 21. यांची बेरीज करा, किती येणार 41 वर्षे. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुपारी 3:30 वाजता एक चोर एक कार चोरतो आणि 80 किलोमीटर प्रति आवर वेगाने चालवतो. कार चोरीला गेल्याचे दुपारी 4 वाजता कळते आणि मालक 90 किलोमीटर प्रति आवर वेगाने दुसऱ्या कारने पाठलाग करतो. तो चोर कधी पकडला जाईल असं म्हटलेलं आहे. चोर जो आहे तो चोर 80 किलोमीटर प्रति आवर वेगाने, पोलीस जो आहे तो पोलीस 90 किलोमीटर प्रति आवर वेगाने. आता याचं गुणोत्तर घेतला तर 8-9 येणार. हे गुणोत्तर उलट करा, या ठिकाणी 9-8 येईल. यांच्यामधला फरक किती येणार आहे 1 येणार आहे. मग 1 बरोबर किती, वेळेतला फरक घ्या. इथे 3.5 आणि इथे 4 दिलेला आहे, म्हणजेच 0.5 यांच्यामधला फरक आहे वेळेमधला. मग 1 जर बरोबर 0.5 तर विचारलेलं कशाचं आहे, तो चोर कधी पकडला गेला, म्हणजेच 8 बरोबर किती, 8 गुणाकारामध्ये 0.5 केला तर किती येणार 4 येणार आहे. मग हे 4 आणि 4 किती वाजता 8 वाजता, रात्री 8 वाजता याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1020, 850 आणि 1156 चा मसावी HCF शोधा. आता मसावी पूर्ण काढण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. यासाठी एक अतिशय सोपी शॉर्ट ट्रिक आहे, ती लक्षात ठेवा. आता जे ऑप्शन दिलेले आहेत 22, 34, 28 आणि 24 यांचे फॅक्टर पाडायचे. आता मी या ठिकाणी 34चे जर फॅक्टर पाडले तर किती येणार 17 आणि 2 येणार. म्हणजे या 2 फॅक्टरने या संख्यांना भाग गेला पाहिजे. तर 2ने 1020ला जाणार, 850ला जाणार, 1156ला जाणार. कारण 2ची कसोटी काय म्हणते की एकच ठिकाणी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2ने भाग जातो. आता 17ने जर तुम्ही 1020ला भाग दिलात तर 17 सख्ख 102 गेला, परत 17×5 85 इथं पण गेला आणि 1156ला पण गेला. म्हणजेच या 2 फॅक्टरने या तिन्ही संख्यांना भाग गेला आणि तोच काय असणार आहे मसावी असणार आहे. जर तुम्ही या 22चे फॅक्टर पाडलात 11 गुणाकारामध्ये 2, पण या दोन्ही फॅक्टरनंच जायला पाहिजे, एकानंच जाऊन चालणार नाही. 28चे पाडलात तर 7 गुणाकारामध्ये 4, या दोन्हीनं गेला पाहिजे. 24चे पाडलात तर 8 गुणाकारामध्ये 3, म्हणजेच फक्त 34च्या फॅक्टरने या दोघांना भाग जातो. मग मसावी किती आला आहे 34 आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, 35 आणि 42च्या मसावीने 32 आणि 40च्या सर्वात मसावीने विभाजित करा असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न देखील होमवर्कसाठी आहे. पण पाहूया 9 नंबरचा प्रश्न. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तर कमेंटमध्ये सांगा. राणी 15 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर तिला 200 मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल असं म्हटलेलं आहे.
किती अंतर आहे? 200 मीटर आहे. किती किलोमीटर प्रति आवर वेगाने धावते? 15. वर दिलेला आहे मीटरमध्ये, छेदस्थानी दिलेला आहे सेकंदमध्ये, म्हणजे आपण किलोमीटरचा मीटर प्रति सेकंद करताना 5/18 त्याला गुणतो. आता 200 छेदस्थानी 15 गुणाकारामध्ये हे 18 वर गेलं, छेदस्थानी 5. हे जर सॉल्व केला तर तुमचं उत्तर येणार आहे 48 सेकंद, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, अमन 3 तासात 15 किलोमीटर प्रति आवर, 2 तासात 20 किलोमीटर प्रति आवर अंतर कापतो. अमनचा सरासरी वेग किती आहे म्हटलेला आहे. तो 15 किलोमीटर अंतर 3 तासामध्ये, 20 किलोमीटर अंतर 2 तासामध्ये. जर आपण यांची बेरीज केली तर एकूण अंतर झालं 35 आणि यांची बेरीज केली तर किती झाले? हे झाले 5. आता या 35ला 5ने भाग द्या, किती येणार? 7 किलोमीटर प्रति तास, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, लायब्ररीमध्ये गणिताच्या पुस्तकांच्या संख्येच्या 25% भौतिकशास्त्राच्या पुस्तकांच्या संख्येच्या 2/3 एवढा आहे. लायब्ररीत गणिताची पुस्तके आणि भौतिकशास्त्राच्या पुस्तकाची संख्या यांचे गुणोत्तर किती आहे म्हटलेलं आहे. या ठिकाणी गणित आणि या ठिकाणी भौतिकशास्त्र. आता गणिताच्या पुस्तकांच्या संख्येच्या 25%, 25% म्हणजे काय? 25 छेदस्थानी 100. याला आपण कसं लिहू शकतो? 1 छेदस्थानी 4. भौतिकशास्त्राच्या पुस्तकांच्या संख्येच्या 2/3 एवढा, म्हणजे हे 2/3 येणार. आता या ठिकाणी 2 छेदस्थानी 3 आणि परत 1 छेदस्थानी 4. 2/3 गुणाकारामध्ये हे 4 छेदस्थानी 1 केला तर किती येणार? 8 छेदस्थानी 3. म्हणजेच काय? 8×3 हे त्या पुस्तकांचं गुणोत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 3. यानंतर एक बॅट 750 रुपयांना खरेदी केली जाते आणि 8% तोट्याने विकली जाते, तर त्याची विक्री किंमत काय आहे असं म्हटलेलं आहे. खरेदी किंमत किती आहे? 750. आता 100मधून जर 8 वजा केला तर किती येणार आहेत? 92. 92 छेदस्थानी 100. हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. हे सोडवला तर उत्तर किती येणार आहे? सरळ यांचा गुणाकार करा आणि छेदस्थानी 10 या. 690.0 म्हणजेच काय? 690 रुपये, ऑप्शन नंबर 2. यानंतर भानू 10 दिवसात एक काम करू शकतो. रमेशला ते पूर्ण करण्यासाठी 12 दिवस लागतात. भानू आणि रमेश या दोघांनी मिळून काम करण्यासाठी लागणारा वेळ रोहितने घेतलेल्या वेळेइतका आहे. तर रमेश आणि रोहितला एकत्र काम पूर्ण करायला किती वेळ लागेल म्हटलेलं आहे. भानू जो आहे तो एक काम किती दिवसात करतो? 10. रमेश जो आहे तो एक काम किती दिवसात करतो? 12. भानू आणि रमेश या दोघांनी मिळून काम करण्यासाठी घेतलेला जो वेळ लागलेला आहे, तो वेळ कोणाला लागलेला आहे? रोहितला. आपणाला माहिती आहे की या ठिकाणी आपण काय करत असतो? 10 गुणाकारामध्ये 12 आणि 10 अधिक 12 जर केलात तर किती येणार आहेत? हे 22. आता हे वर 120 आणि छेदस्थानी 22, याला संक्षिप्त द्या. 2ने भाग दिल्यानंतर 60 छेदस्थानी 11, म्हणजे जे 60 छेदस्थानी 11 काम आहे तो कोण करतो? रोहित करतो. आता यांचा लसावी घ्या. लसावी येणार 60. आता 60 हे काम, एकूण काम भानू 10 दिवसात करतो. एका दिवसात किती करणार? 6. रमेश एका दिवसामध्ये 5 आणि रोहित या ठिकाणी 11 घ्या जशास तसं. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की रमेश आणि रोहितला एकत्र काम करायला किती वेळ लागेल? रमेश एका दिवसामध्ये 5, रोहित एका दिवसामध्ये 11. 11 आणि 5 हे किती झाले? 16. एकूण काम किती आहे? 60. छेदस्थानी हे किती? 16. परत याला संक्षिप्त करा. 2ने भाग द्या. 30 छेदस्थानी 8 येईल. म्हणजेच हे काय येणार? 3.6 छेदस्थानी 8. ऑप्शनमध्ये आणखीन संक्षिप्त केलेलं आहे. बेत्रिक 6 आणि बेचोक किती? 8, म्हणजे 3.3 छेदस्थानी 4, ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका गोलाकार शंकूच्या पायाची त्रिज्या 7 सेमी आहे आणि त्याचे वक्रपृष्ठफळ 550 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ काढा म्हटलेलं आहे. तर शंकूचे घनफळ काढत असताना या ठिकाणी 2 सूत्रांचा वापर करायचा आहे. पाय आर एल. आता पाय आर एल काढत असताना काय येणार? पायची किंमत आहे 22 छेदस्थानी 7, गुणाकारामध्ये आर आहे 7 आणि गुणाकारामध्ये एल हे जशास तसं. आता हे 7 कॅन्सल झाले. एकूण किती दिलेलं आहे?
550 दिलेला आहे. मग 550ला जर आपण 22ने भाग दिला तर किती येणार आहेत? 25 येणार आहेत. आता 2 नंबर या ठिकाणी सूत्र यूज करा. 1 छेदस्थानी 3 पाय आर वर्ग एच. 1 छेदस्थानी 3 जशास तसं. पायची किंमत 22 छेदस्थानी 7. आर काय किती आहे? तर 7 आहे त्रिज्या, म्हणजे 7 गुणाकारामध्ये 7. आता एच, एक बाजू 25, दुसरी बाजू 7, म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार इकडे तिसरी बाजू काय येणार? 24. आता हे 7 7 कॅन्सल झाले. परत 3ने भाग द्या. 3 8 24. यांचा गुणाकार किती येणार आहे? 1232. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न. यस एखादे काम 50 दिवसात पूर्ण करू शकतो, टी ते 40 दिवसात आणि यम ते 30 दिवसात पूर्ण करू शकतो. यस आठवड्यातील सर्व दिवस काम करू शकतो. आता या ठिकाणी यस नंतर यम आहे, इथं टीच्या ऐवजी यम आहे. यम सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी काम करू शकतो, तर टी हा फक्त शनिवार आणि रविवारी काम करू शकतो. तर सोमवारी या कामाला सुरुवात झाली आहे, ते किती आठवड्यात पूर्ण होईल असं म्हटलेलं आहे. यस जो आहे तो एक काम 50 दिवसामध्ये, जो टी आहे तो टी एक काम 40 दिवसामध्ये आणि जो यम आहे तो 30 दिवसामध्ये. यांचा लसावी घेतला तर तो येणार आहे 600. आता 600 हे एकूण काम आहे. यसला पूर्ण दिवस लागतात 50, एका दिवसामध्ये 12. टीला किती लागणार आहेत? तर टीला लागणार आहेत 20. तर या ठिकाणी 15 येणार. टीला लागणार 15 आणि यमला किती लागणार आहेत? 20 लागणार आहेत. आता काय म्हणतात की यस हा आठवड्यातील सर्व दिवस काम करतो. यस हा एका दिवसामध्ये किती काम करतो? 12. आठवड्याचे दिवस असतात 7, म्हणजे तो 7 दिवसामध्ये किती काम करणार? 84. आता जो यम आहे तो यम एका दिवसामध्ये किती करतो? लिहिताना या ठिकाणी यम घ्या आणि या ठिकाणी टी घ्या, कारण प्रश्न इथं देत असताना चुकीचा दिलेला आहे. टी हा आठवड्याचे 3 दिवस, यम हा आठवड्याचे 3 दिवस आणि टी हा आठवड्याचे 2 दिवस काम करतो. म्हणजे या ठिकाणी येणार यम आणि या ठिकाणी काय येणार? टी येणार. मग एका दिवसामध्ये यम किती करतो? 15. तो 3 दिवस काम करतो, म्हणजे 3 दिवसामध्ये त्यानं काम किती केलं? 45. आणि जो टी आहे तो टी एका दिवसाला किती करतो? 20. त्याने काम केलं 2 दिवस, म्हणजे तो किती करणार? 40. आता एकूण जर काम झालं यांचा विचार केला तर हे किती येणार आहेत? 69. 169. तर या ठिकाणी एकूण काम किती आठवड्यामध्ये म्हटलेलं आहे? एकूण काम आहे किती? 600. त्यापैकी 169 केलेलं आहे. जर आपण 3 आठवड्यांचा विचार केला आणि याला जर 3ने गुणलं तर ते किती येणार? 169 गुणाकारामध्ये 3 केला तर 507 येणार आहे. म्हणजे हे 3 आठवड्याचं काम झालं. परत हे शिल्लक राहतं. आता 2 ते 3 आठवड्याच्या दरम्यान ऑप्शन दिलेला आहे, येऊ शकत नाही. अगदी 3 आठवड्यामध्ये होत आहे का? तर तेही होणार नाही, कारण 3 आठवडे जरी केलं तरी वर शिल्लक काम राहत आहे. 4 ते 5 आठवड्यादरम्यान हे एकदम पुढं जात आहे. 3 ते 4 आठवड्यादरम्यान हे काम जे आहे ते काम होणार आहे. पहिल्या वर्षात शहराची लोकसंख्या 5% वाढली आणि दुसऱ्या वर्षात ती 4% कमी झाली, तर दुसऱ्या वर्षाच्या शेवटी त्याची लोकसंख्या 30,240 होती. तर पहिल्या वर्षाच्या शेवटी ती लोकसंख्या किती होती असं म्हटलेलं आहे. समजा पहिल्या वर्षी ती लोकसंख्या होती x, 5%ने वाढली म्हणजे 105 छेदस्थानी 100. दुसऱ्या वर्षात 4%ने कमी झाली म्हणजे 96 छेदस्थानी 100 आणि ती किती झाली? 30,240. आता x बरोबर 30,240. हे खालील 100 आहेत ते वर गुणाकारामध्ये जाणार आणि हे 105 गुणाकारामध्ये 96 शिल्लक राहणार. हे जर सॉल्व केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 30,000. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न. 9 आणि 25 मधले प्रमाण शोधा म्हटलेलं आहे. तर 9 आणि 25 मधले प्रमाण शोधत असताना वर्गमुळामध्ये
9 गुणाकारामध्ये 25 घ्या. 9 हा कशाचा वर्ग आहे? 3चा. 25 हा कशाचा वर्ग आहे? 5चा. 3 गुणाकारामध्ये 5 करा, किती येणार? 15. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुकानदार सर्व कपड्यावर 20% सूट देतो आणि रोख पैसे देणाऱ्या ग्राहकांना 5% अतिरिक्त सवलत देतो. ग्राहकाला रुपये 7,200च्या चिन्हांकित किमतीच्या जॅकेटसाठी रोख स्वरूपात किती पैसे द्यावे म्हटलेलं आहे? तर 7,200च्या सुरुवातीला 20% म्हणजे 80 छेदस्थानी 100, त्यानंतर 5% म्हणजे 95 छेदस्थानी 100. आता हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. या ठिकाणी इथला झाला कॅन्सल. 5ने भाग दिला तर 5 दुने 10, 19 वर येणार. परत इथं 2 चौक 8 यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येणार आहे 5,472. ऑप्शन नंबर 4. यानंतर 13% आणि 19% सलग सवलत कोणत्या एकाच सवलतीच्या समान आहेत म्हटलेलं आहे. 13% म्हणजे 100मधून 13 गेले, किती राहणार? 87. 19% म्हणजे 100मधून 19 गेल्यानंतर 81 आणि छेदस्थानी काय? 100. आता हे सोडवल्यानंतर उत्तर येणार आहे 70.47. या दोघांचा गुणाकार येणार आहे तो 7,047 आणि खाली 100 आहेत म्हणून 2 अंकानंतर दशांश चिन्ह. आता 100मधून जर आपण 70.47 वजा केले तर ते येणार आहेत 29.53%. ऑप्शन नंबर 3. तर काही जणांना 100मधून हे वजा करायला देखील अवघड जात असेल तर 100 घ्या, पुढे 2 दशांश चिन्ह द्या आणि या ठिकाणी लिहा 70.47. यानंतर 3 आणि 27 मधील मध्यम गुणोत्तर शोधा म्हटलेला आहे. आता या ठिकाणी या वर्गमुळात जर घेतलात या दोघांना तर 3 गुणाकारामध्ये 27 येणार. यांचं वर्गमूळ निघत नाही म्हणून या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करा, तो येणार 81. 81 कशाचा वर्ग आहे? 9चा. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहला प्रश्न है, आटे दाल का डैश डैश मालूम होना, इस मुहावरे को पूरा करो. तो आटे दाल का भाव मालूम होना, मुझे अभी बहुत बातें सीखना है. उपरोक्त वाक्य के किस भाग में अशुद्धि है? तो मुझे अभी बहुत बातें सीखना है इस वाक्य में अशुद्धि है. ख दिया है, ऐसे साहित्य के रचयिता अधिक मात्रा में व्याप्त है. वाक्य के रेखांकित भाग को उचित विकल्प चुनकर प्रतिस्थापित करें कहा है. तो इसका सही आंसर होगा अधिक संख्या में विद्यमान. निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य अनुबद्ध क्रिया विशेषण से संबंध नहीं रखता है? कल वह गया ही नहीं, ये जो वाक्य है यही अनुबद्ध क्रिया विशेषण से संबंध नहीं रखता है. निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य क्रिया विशेषण से संबंध रखता है कहा है? थोड़ा बहुत तेज दौड़ता है, यही वाक्य जो है क्रिया विशेषण से संबंध रखता है. दांतों तले उंगली दबाना मुहावरे का उचित अर्थ क्या है? तो चकित होना. दांतों तले उंगली दबाना. निम्न वाक्यांश के लिए एक शब्द का चयन कीजिए जिसका जन्म बाद में हुआ हो. उसे क्या कहते हैं? तो उसे अनुज कहते हैं. पहले हुआ हो तो उसे अग्रज कहते हैं. निम्नलिखित वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति उचित एकार्थी शब्द से करें. डैश डैश का प्रकोप सब कुछ उखाड़ देता है जबकि डैश डैश का प्रकोप सब कुछ जला देता है. तो यहाँ पर आएगा अनिल का प्रकोप सब कुछ उजाड़ देता है जबकि अनल का प्रयोग सब कुछ जला देता है. नीचे दिए गए वाक्यांश के लिए उचित शब्द दिए गए विकल्पों में से चुनिए. जिसके पास न पहुंचा जा सके उसे कहते हैं अगम्य. रौनक को चोट लगने पर डैश डैश उपचार के लिए अस्पताल ले जाया गया. वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति शुद्ध शब्द द्वारा कीजिए. तात्कालिक उपचार के लिए अस्पताल ले जाया गया. व्यायामशाला उपयुक्त वाक्य में रिक्त स्थान पर आने वाले उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. तो व्यायामशाला के लिए आएगा वह स्थान है जहाँ व्यायाम किया जाता है, उसे व्यायामशाला कहते हैं.
दिवारात्रि का निम्न में से कौन सा समानार्थी शब्द दिए गए वाक्य में रिक्त स्थान पर प्रयुक्त हो सकता है? महाशिवरात्रि के समय लोग डैश डैश जागते रहते हैं। तो महाशिवरात्रि के समय लोग अहर्निश जागते रहते हैं। निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त शब्द का चयन विकल्पों में से कीजिए। इंदिरा गांधी भारत की राजनेता थी। तो इंदिरा गांधी भारत की राजनेत्री थी। आज हवा का वेग अत्यंत तीव्र है। उक्त वाक्य में प्रयुक्त तीव्र के स्थान पर उसके विलोम शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया गया है? आज हवा का वेग अत्यंत तेज है। आज हवा का वेग अत्यंत उग्र है। तो आज हवा का वेग अत्यंत मंद है, यह विलोम शब्द है। आंसर नंबर 3। जिनका जीवन कांटों के बीच बीतता है वही डैश डैश की चुभन सह सकते हैं। तो जिनका जीवन कांटों के बीच बीतता है वही शूल की चुभन सह सकते हैं। निम्नलिखित गद्यांश के लिए कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन करें। बच्चों का अपहरण करना, उन्हें बेचना अथवा उनसे ज़बरदस्ती मजदूरी कराना डैश डैश अपराध है। तो वह दंडनीय अपराध है। डैश डैश बनाए गए हैं किंतु उनके क्रियान्वयन का तो कानून बनाए गए हैं किंतु उनके क्रियान्वयन का डैश डैश अन्य सरकारी संगठनों पर है। तो उत्तरदायित्व सरकारी संगठनों पर है। भारत में 5 से 15 वर्ष तक के बाल मजदूरों को संख्या लगभग 1 करोड़ से कुछ ऊपर है। सरकारी तंत्र के साथ हमारे पूरे समाज को भी इस दिशा में डैश डैश होना चाहिए। तो सक्रिय होना चाहिए। मित्रांनो, अशा प्रकारे आपण 11 जानेवारी 2023 शिफ्ट 3 मधील झालेला पेपर पाहिलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला उत्तर तालिका देखील देण्यात आलेली आहे आणि ही जी PDF आहे ती टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली जाईल। त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।